रोहित पवारांनी देवांग दवेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। देवांग दवे हे भाजपचे पदाधिकारी असून आयोगाची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे असा आरोप करण्यात आला। मतदारांची नावे कमी करणं टाकणं हे दवेंचं काम आहे। अशाच प्रकारे कर्जतमध्ये एका महिन्यात 4891 मतदार वाढवल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत। मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला। किती लोकांना काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं। इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे। या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते, सगळी माहिती असते। म्हणजे 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा महिन्याला 54,000ची वाढ झाली। पण इथं आपण जर बघितली 6 महिन्यामध्ये 8 लाख लोकांची वाढ झाली। एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले? माझ्या मतदारसंघामध्ये 4,891 मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले। त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा।